मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला याच्यातून खूप काही माहिती मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल। मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये आणि सरळ सेवा परीक्षेमध्ये नाउन फ्रेज किंवा फ्रेजेसवर बरेच प्रश्न विचारले जातात। चला तर मग जाणून घेऊया की नाउन फ्रेज म्हणजे काय आणि नाउन फ्रेज वाक्यामध्ये कशा पद्धतीने ओळखायची असते। मित्रांनो या ठिकाणी बघा की नाउन फ्रेज ओळखताना आपल्याला काय लक्षात घ्यावं लागतं किंवा नाउन फ्रेज म्हणजे काय। तर मित्रांनो बघा की नाउनच्या अगोदर असे काही शब्द असतात जे आपल्याला माहिती देत असतात। कोणाबद्दल माहिती देत असतात तर ते शब्द आपल्याला माहिती देत असतात नाउनबद्दल। ठीक आहे, नाउनबद्दल हे शब्द आपल्याला माहिती देत असतात। मग हे शब्द कोणते असतात तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे शब्द असतात डिटरमायनर। ओके, हे काय असतात, हे डिटरमायनर असतात किंवा काही ॲडजेक्टिव्ह असतात। नाउनच्या अगोदर डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह आणि नंतर नाउन येतं म्हणजे त्या ठिकाणी एक शब्दांचा समूह तयार होतो। म्हणजे ते शब्द काय करत असतात, नाउनच्या बाबतीत आपल्याला जास्त माहिती सांगत असतात। मग अशा शब्दांना किंवा अशा शब्दांच्या समूहाला नाउन फ्रेज असं म्हटलं जातं आणि नाउन नंतर काही मॉडिफायर सुद्धा येत असतात। ठीक आहे, चला तर मग उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की नाउन फ्रेज म्हणजे नेमकं काय। मित्रांनो या ठिकाणी मी काही उदाहरणं लिहिलेले आहे। जर उदाहरणं तुम्ही बघितले तर या ठिकाणी बघा अ लार्ज ट्री। आता या ठिकाणी ट्री जर बघितलं तर ट्री काय आहे, नाउन, परंतु ट्रीच्या अगोदर काही शब्द आलेले आहे अ आणि लार्ज। ओके, अ लार्ज ट्री। आता हे दोघे शब्द आपल्याला कोणाबद्दल माहिती सांगतात तर आपल्याला ट्री बद्दल माहिती सांगतात। एकूण शब्द या ठिकाणी किती झाले, 3 झाले आणि म्हणून ह्या 3 शब्दांची मिळून आपल्याला काय मिळते, एक नाउन फ्रेज मिळते। काय मिळते, एक नाउन फ्रेज मिळते। आणि पुढे बघा मित्रांनो, जर या ठिकाणी पुढे बघितलं अ नॉयसी क्राऊड। आता क्राऊड काय आहे, क्राऊड हा क्राऊड हे नाउन आहे आणि क्राऊडच्या अगोदर काही शब्द आहे अ नॉयसी क्राऊड। तर अ नॉयसी क्राऊड मिळून या तिघा शब्दांची मिळून एक नाउन फ्रेज तयार होते। पुढे जर अजून बघितलं आपण तर या ठिकाणी बघा ॲन ओल्ड फ्रेंड। बघा या ठिकाणी ॲन ओल्ड फ्रेंड, या ठिकाणी फ्रेंड नाउन आहे पण फ्रेंडच्या बद्दल काही शब्द आपल्याला माहिती सांगतात ॲन ओल्ड फ्रेंड। तर ही सुद्धा एक आपल्याला नाउन फ्रेज या ठिकाणी मिळते। म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काही डिटरमायनर किंवा काही ॲडजेक्टिव्ह या दोघं तिघं मिळून आणि त्याच्यानंतर नाउन येऊन या ठिकाणी आपल्याला काय मिळत असते, नाउन फ्रेज मिळत असते। पुढे जर काही उदाहरणं आपण लक्षात घेतले बघा अ फनी जोक। आता जोक काय आहे, नाउन आहे। ओके, सनसेट काय आहे, सनसेट सुद्धा नाउन आहे। जोकच्या अगोदर अ फनी जोक, जोक कसा आहे, अ फनी जोक, हे तिघी शब्द मिळून नाउन फ्रेज तयार होते। पुढे जर बघितलं सनसेट, कसं आहे सनसेट तर अ ब्युटिफुल सनसेट। ओके, म्हणजे डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह आणि नंतर नाउन हे तिन्ही शब्द, हे दोन्ही जे शब्द आहे ते आपल्याला सनसेटबद्दल माहिती सांगतात। म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की इथं कशाचा वापर झालेला आहे, नाउन फ्रेजचा वापर झालेला आहे। पुढे जर बघितलं बुक आणि जर्नी यांच्यासोबत सुद्धा काही शब्द डिटरमायनर आणि ॲडजेक्टिव्ह आपल्याला या नाउनबद्दल माहिती देताना या ठिकाणी दिसतात अ गुड बुक आणि अ लॉंग जर्नी। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं। अजून एक उदाहरण आहे अ हॅपी मेमरी। ठीक आहे, मेमरी। आता मेमरी सुद्धा नाउन आहे आणि त्याच्या अगोदर काही शब्द डिटरमायनर आणि ॲडजेक्टिव्ह आलेला आहे जे आपल्याला मेमरीबद्दल माहिती सांगतं। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तर इकडे आपल्याला इथं लक्षात येतं जर आपल्याला वाक्यामध्ये नाउन फ्रेज ओळखायला सांगितली तर ती कशा पद्धतीने आपण ओळखली पाहिजे। तर या ठिकाणी बघा द ब्लॅक डॉग बार्क लाऊडली। आता या वाक्यामध्ये जर आपण बघितलं डॉग हे काय आहे, नाउन आहे। ठीक आहे, नाउन आहे पण याच्या अगोदर काही शब्द नाउनच्या बाबतीत या डॉगच्या बद्दल आपल्याला माहिती देतात द ब्लॅक डॉग आणि हीच आपली काय आहे या ठिकाणी आपल्याला नाउन फ्रेज आपल्याला मिळते। ओके, द ब्लॅक डॉग ही आपल्याला नाउन फ्रेज मिळते। पुढे जर बघितलं अ टॉल बॉय इज स्टँडिंग आउटसाइड। या वाक्यामध्ये बॉय हे नाउन आहे, याच्या अगोदर काही शब्द आलेले आहे तर ही पूर्ण आपल्याला काय मिळते या ठिकाणी अ टॉल बॉय ही आपल्याला नाउन फ्रेज मिळते। हे 3 शब्द मिळून नाउन फ्रेज आपल्याला मिळत असते। पुढे जर बघितलं माय न्यू इंग्लिश टीचर इज व्हेरी काइंड। आता या ठिकाणी बघा माय न्यू इंग्लिश टीचर। ओके, टीचरच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी किंवा इंग्लिश टीचरच्या बाबतीत न्यू आणि माय हे 2 शब्द आपल्याला जास्तची माहिती देतात आणि हेच आपले काय आहे, नाउन फ्रेज आहे। मित्रांनो ह्या गोष्टी आपण बघितल्या आणि हे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येताना दिसतात। आय होप दॅट तुम्हाला हा टॉपिक समजला असेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट तर नाउन फ्रेज ही कशाचं काम करते तर नाउन फ्रेज ही वाक्यामध्ये एकतर ती सब्जेक्ट म्हणून पण येऊ शकते। ठीक आहे, ती आपल्याला सब्जेक्ट म्हणून पण येऊ शकते आणि या ठिकाणी ती आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा येऊ शकते। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद।